मी साहेबांशी बोलू शकलो नाही, फक्त साहेब साहेब करत राहिलो आणि डोळ्यातून अश्रू माझ्या पडू लागले. कारण की तो दिवस माझ्यासाठी एक चमत्कारी दिवस होता आणि चमत्कारी दिवस म्हणजे देवाभाऊच माझ्या समोर आणला. म्हणजे देवाभाऊच चमत्कार करू शकते. एक आपल्या लाडकी बहिणीला इतक्या मोठ्या देशाच्या राज्यसभेमध्ये मला पाठवलेलं आहे. हे माझे देवाभाऊने केले, हे भारतीय जनता पक्षच करू शकते आणि एक सामान्य कार्यकर्त्याला आज इथपर्यंत पोहोचू शकते. हेच नाही, भारतीय जनता पक्ष फक्त भाषणातच नाही सांगत, तर कृतीतही दाखवते आणि हे तुमच्या समोर एक उदाहरण आहे. मी एकदम सामान्य घरची महिला आहे. माझा राजकारणामध्ये काहीच संबंध नव्हता आणि आजही माझ्या घरी कोणी असा मोठा व्यक्ती नाही आहे की जो राजकारणामध्ये बलंड व्यक्ती आहे, जो माझ्यासाठी धडपड करण असा कोणीही व्यक्ती नाही. परंतु आता मी 5व्यांदा महानगरपालिका निवडून आल्यावर माझ्या मनात यायचं की मला आता आमदार बनले पाहिजे आणि माननीय देवेंद्रजी हे मुख्यमंत्री आहेत, सगळं आहेत, परंतु माझ्याकरिता माझ्या भावासारखं आहे, माझा पाठीराखा आहे. माझ्या सुखादुखामध्ये उभे राहणारे देवेंद्रजी आज भी काही माझ्यावर पत्ती आली तर मी डायरेक्ट त्यांच्याशी फोनवर बोलतो असे माझे देवाभाऊ. तेव्हा मी त्यांच्याकडे गेली आणि त्यांना मी म्हटलं की ज्यावेळेस तुम्ही मला नगरसेवक बनवले त्यावेळेस माझे मिस्टर आणि तुम्ही दोघंही मिळून माझा राजकारणाचा काही वारसा नव्हता आणि मी नाही म्हणत होती. त्यावेळेसही मी रडत होती की मला राजकारणात यायचं नाही आणि तुम्ही मला नगरसेवक बनवले आणि आता देवेंद्रजी आता मला आमदार बनवसे वाटते आणि हे सगळं तुमच्या हाती आहे. आपण मला करा. त्याच वेळेस